नमस्कार मित्र हो, मी रवी बिसे. काय होतं आहे की दररोज हजारो वयोवृद्ध घराच्या बाहेर पडत आहेत. दररोज हजारो वयोवृद्धांना घराच्या बाहेर काढलं जातं आहे. एक समाज म्हणून आम्ही कोणत्या पायरीवर आहोत हे तपासणं गरजेचं आहे. एकदा काय झालं की घरी एक मुलगा होता, त्याची बायको होती. दोघांची चर्चा झाली की घरी जे आई वडील आहेत तुझे, त्यांना आता बाहेर काढायला हवं. त्यांना उद्या देवदर्शनासाठी घेऊन जा आणि त्याच ठिकाणी त्यांना सोडून दे. मुलाला पण वाटलं बायको सांगते ती बरोबर आहे. आई वडील इकडे तिकडे थुकत आहेत, आईवडिलांचा त्रास होतो आहे, आईवडील वयोवृद्ध झालेत, त्यांना सांभाळणं शक्य होईना झालं आहे. मुलानं बायकोला वचन दिलं की पहाटे पहाटे मी त्यांना घेऊन जाईन आणि एका मंदिराच्या बाहेर सोडून देईन. ही हळूच चाललेली आतली चर्चा आईबापानं ऐकली. त्या थरथरत्या हातानं आईबापानं एकमेकाच्या हातात घातला आणि खूप ढसाढसा रडू लागले. मित्रांनो, मुलगा आणि सून आपल्याला घराच्या बाहेर काढणार आणि कुठेतरी सोडणार, ही गोष्ट आईबापाला खूप लागली. त्यांनी ह्या मुलानं सोडायच्या अगोदरच पहाटे उठले आणि मुलाला आणि सूनबाईला न कळताच घरातनं बाहेर निघाले. जाता जाता एक गावात देऊळ होतं आणि त्या देवळाच्या बाहेर आईनं हात जोडले आणि आई जोरात म्हणाली की देवबाप्पा, माझ्या मुलावर लक्ष ठेव, माझ्या मुलाची काळजी घे. पुढं कविकल्पना अशी म्हणते की त्या देवबाप्पाला काय वाटलं असेल, त्या देवाला काय वाटलं असेल, त्या मूर्तीला काय वाटलं असेल की तुझ्यासारखी आई मलाही मिळावी. हे आईचं हृदय असतं, हे बापाचं हृदय असतं. पण हल्ली झालं आहे काय, वृद्धाश्रम फुल होत चाललेत आणि वृद्धाश्रम फुल होण्यासाठी तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. एक समाज व्यवस्था म्हणून तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत निर्मला माने जाधव मॅडम, ज्या या वृद्धाश्रम आणि या सामाजिक विषयावर खूप सारं काम करतायत, त्याच्यावर भाष्य करतायत आणि या सगळ्या समाजातल्या दुःखांना त्यांनी जवळून बघितलं आहे आणि त्याच्यावर लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत असतात. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही नॅशनल खेळाडू राहिलेला आहात, राज्य पातळीवर खेळलात, देश पातळीवर खेळलेला आहात. हे सगळं करता करता एक कुठंतरी आपली मनात एक सल असते, दुःख असते की समाजात घडणाऱ्या व्यवस्थेबद्दल किंवा समाजातला बदलत्या रूपाबद्दल, आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करताय. तुमची सुरुवात कशी झाली आणि समाज म्हणून या सगळ्या घटकांकडे कसं बघताय तुम्ही? कारण आपण जेव्हा जीवन जगतो ना, तेव्हा आजूबाजूला जेव्हा बघतो, असं नाही आहे की ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडायला हवी अशी विचारसरणी ठेवताच कामा नये. आपल्या विचाराच्या कक्षा ह्या रुंद हव्यात. किती वेळ माझ्यावर नाही म्हणून मला इतरांचं दुःख कळणारच नाही, हे संकुचित विचार कुणामध्येच असता कामा नये. कारण समाजामध्ये आपण वावरतो, समाजातले एक आपण घटक आहोत. तर एक घटक म्हणून, एक सामाजिक जबाबदारी म्हणून आणि एक माणूस म्हणून आपले ना प्रत्येक गोष्टीकडे एक दयाभावनेने बघण्याची भावना हवी. आणि ह्या भावनेतून, निरीक्षण पद्धतीतून किंवा समाजाशी आपण काहीतरी ऋण लागतोय, समाजाचं काहीतरी देणं लागतोय, मग मी त्यांच्यासाठी काय करू शकते, तर नुसतं विचार नाही, नुसतं विचार करणं नाही, तर ते कृतीतसुद्धा आणणं गरजेचं आहे. आणि ह्या एका विचारसरणीतून मला ह्या गोष्टीची आवड निर्माण झाली सर. बरोबर. तुम्ही त्या वयात आहात ज्या वयाला ज्येष्ठ म्हणावं, तर ती भावना काय असते? म्हणजे एखाद्या बापाला, एखाद्या आईला आपण घरातनं बाहेर काढतो किंवा बाहेर जावा, किंवा ही ती भावना फार उद्ध्वस्त करून टाकणार आहे. माणुसकी म्हणून उद्ध्वस्त तर होतंच, माणुसकी म्हणून आपण पूर्ण उद्ध्वस्त झालेला असतो. आयुष्यभर उराशी बाळगलेली स्वप्न क्षणात नाहीशी होतात, व ती लावारिश होतात. म्हणजे त्या स्वप्नांना ना जे गाठोडं बांधलं आहे ना, ते कधीतरी आपण मुलं मोठी झाल्यावर, त्यांचं सेटलमेंट झाल्यानंतर, म्हणून जे आयुष्यभर आपण बांधून ठेवलेले असतात ना, त्याची मिठी अजून घट्ट होत जाते. आणि मग आपल्या मनामध्ये हा विचार येतो की माझं कुठं चुकलं आहे. वस्तुतः माझं चुकलेलंच नसतं किंवा त्या आईवडिलांचं चुकलेलंच नाही आहे. ह्या बाबतीत मुलांची विचारसरणी चुकते आहे. कारण त्यांनी पाहिलेले आईवडील एवढेच बघितलेत की मला माझ्या आईवडिलांनी सर्व सुखसोयी पुरवलेत आणि ते त्यांचं कर्तव्य होतं. एवढ्या शून्य आणि वैचारिक वांजभूमीतून आजची पिढी चाललेली आहे. याला वैचारिक वांजपणा म्हणतात की ते त्यांचं कर्तव्य होतं. कर्तव्य तर असतं तुम्हाला जन्म दिलं, पाण्यापर्यंत नेऊन देणं, पण तुम्हाला शिक्षणासाठी त्या आईवडिलांनी काय मेहनत घेतली, त्यांची किती स्वप्नं त्यांनी घाण ठेवली आणि स्वतःच्या मन किती मारलं, स्वतःच्या आवडीनिवडी, छंद, ह्या गोष्टी काय होत्या ह्याची ओळखच आईवडिलांनी स्वतःला होऊ दिली नाही ना. त्याचं कारण तुमचं वर्तमान आणि भविष्य त्यांना सुरक्षित करायचं होतं. स्वतःचं जगणं राहिलं, स्वतःचं जगणं त्यामुळे राहून
जातं. आणि जेव्हा ह्या ज्येष्ठ वयामध्ये आपण येतो आणि तेव्हा जाणवतं की मी जे करत राहिले ते बरोबर होतं का चुकीचं होतं. मग ते मनामध्ये उलटं गिलटं तयार होतं की कदाचित माझी भूमिका चुकली नाही ना. बरोबर. आणि हे मुलं ना विरुद्ध अर्थाने घेतात. बरोबर. तुम्ही फार एक सुंदर शब्द वापरला की वैचारिक वांझपण असणं. खरं तर या पिढीनं ते समजून घेतलं पाहिजे की वैचारिक वांझपण असणं म्हणजे काय. कारण तुम्ही बोलता बोलता म्हणाला की आईबापानं आम्हाला घडवलं, आईबापानं जगवलं, आम्हाला खूप साऱ्या सुखसुविधा दिल्या, ते त्यांचं कर्तव्य होतं. पण पडत्या काळात आईबापाला हात देणं, आधार देणं हे मुलांचं कर्तव्य आता का वाटत नाही मुलांना? असायलाच हवं. कारण 60 वर्षापर्यंत आई वडील वयाची 45 वर्ष फक्त कष्ट करून तुम्हाला उभं करण्यासाठी, तुमची पिढी उभा करण्यासाठी घालवतात. मग त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या गोष्टींमध्ये ते थोडेसे हातबल झालेले असतात. जी आई 25व्या वर्षी PT उषासारखी धावलेली असते, तिला 60व्या वर्षी कुणीतरी हाताला धरून पायऱ्या उतरावं वाटते, ही तिची अपेक्षा असतं. रास्त आहे ना सर. आणि ह्या म्हातारपण म्हणजे एक बालपण आहे. म्हातारपण हे बालपण आहे. ती बालबुद्धीसारखं होतं की छोट्या छोट्या गोष्टीत हट्ट करावा वाटतो, मुलांनी मला विचारावं वाटतं. आणि ह्या अपेक्षा चुकीच्यामुळेच नाही आहेत सर. कारण त्या आई वडिलांनी तुमच्यासाठी वयाची 40 वर्ष खर्च केलेले असतात. आणि त्यांना फक्त एवढंच हवं असतं, तुमच्या महागड्या गिफ्ट नको आहेत, फक्त आई बाबा तुम्ही कसे आहात विचारपूस, एवढंच विचारणं त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतं. आणि नेमकं आजची पिढी ही गोष्ट विचारतच नाही. पण याला एकच घटक कारणीभूत असेल असं नाही. म्हणजे बरेच घटक याला कारणीभूत आहेत. म्हणजे जसं म्हणतो की आपण आईबाप का नको आहे उत्तर तेव्हा, तर अवाढव्य खर्च वाढला आहे. त्याला कारणं खूप आहेत. म्हणजे सध्याची सामाजिक परिस्थिती, बदलती सामाजिक परिस्थिती, आत्ताची जी तरुणाई आहे ही पिढी, यांचं ना सोशल वर्ककडे वाहवत चाललेली पिढी आहे. परत आर्थिक अडचण, लहान घरं, स्थलांतर, मुलं नोकरीनिमित्त शहरात जातात. आणि मग आजूबाजूचं वातावरण, इतर आणि भौतिक सुखसोयींकडे त्यांचा ओढा वाढलेला आहे. त्यामुळे होतं काय की त्यांच्या कमाईमध्ये त्यांना असं वाटतं की आता आपले खर्च वाढलेत, आपल्याला आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं, ह्या विद्यापीठाला घालायचं, ह्या कॉन्व्हेंट स्कूलला घालायचं. अरे तू म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकून पण आज माणूस म्हणून लायक केलंय ना तुला. मग तुझ्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवून त्या मुलांना तू शिक्षण देतोय, म्हणजेच तुझ्यामध्ये आलेला तो वैचारिक वांझपणाच आहे ना. तुझे जर विचार आईवडिलांविषयी जर असे असतील की ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी स्वतःचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याचा विचार न करता फक्त तुमच्यासाठी स्वतःची स्वप्न घाण ठेवली, अरे ती सोडवून नका आणू. कमीत कमी त्यांची स्वप्न काय होती ह्याच्यावर तरी मंथन करा तुम्ही. आई वडिलांना कधी असा पश्चाताप होतो का की आम्ही काबाड कष्ट केलं, हे घर उभं केलं, घाम गाळला, आणि आज त्या घरातनं बाहेर जावं लागतं? आता जगात 2च व्यक्ती अशा आहेत, एक आई आणि वडील. ते कधीच पश्चाताप करत नाही, कधीच पश्चाताप करत नाही. कारण प्रेयसी म्हणते की मला तुझ्या आईचं काळीज हवं आहे, तेव्हा एक मुलगा आईला मारून काळीज घेऊन जातो. ते घेऊन जात असताना रस्त्यात त्याला ठेच लागते, तर ते काळीज त्या मुलाला विचारतं, बाळा तुला लागलं नाही ना. आई हा विचार स्वार्थी करतच नाही. ही जी कुटुंब व्यवस्था, ही समाज जे टिकून आहे ना, फक्त आई वडिलाच्या प्रेमापोटी आणि त्यागापोटी टिकून आहे. ज्या दिवशी आई आणि वडील मुलांसाठी स्वार्थी होतील, त्या दिवशी ही कुटुंब व्यवस्था, ही सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक जे मूल्य आहेत ते संपुष्टात आलेले असतील. याला मूल जेवढं जबाबदार आहे, मुलगा, तेवढी सून पण जबाबदार आहे का? निश्चितच. कारण आजकालच्या बायकांना कसं वाटतं, अरे माझी मैत्रीण एकटी राहते, ती किती खुशीत आहे, आठवड्याला आउटिंगला जातात, हे करतात. ही जी तुलना करायची बायकांची आहे ना, मग ते नवऱ्याच्या कानामध्ये सांगायचं. मग त्या मुलांनी ठरवलं पाहिजे ना की तुझ्या आईवडिलांना जेवढा स्पेस तू देतेस तेवढाच माझ्याही आईवडिलांना दे. मान्य आहे की त्या मुलाची कसरत आहे. आईवडील ह्या क्षणाला, ह्या पॉईंटला माघार घेतात, अरे आमच्यामुळं नवरा बायकोत भांडण नको, म्हणून कित्येकदा सुनेची चुकीची बाजू असलेली मुलासमोर खरी घेतात. आणि त्या मुलाला वाटतं माझी बायको चांगलीच आहे. ती चांगली मुळीच नसते, किंवा तिने खूप त्यांना त्रास दिलेला आहे,
पण केवळ दोघांचा संसार टिकावा, दोघांनी एकत्र राहावं, त्यांचं कुटुंब विस्कळीत होऊ नये म्हणून ही आईवडिलांनी घेतलेली माघार असते, ही त्यांची चूक नसते. खरं आहे. बदलत्या काळानुसार फॅमिली पण मॅटर करतो का? मला एकच मुलं हवं आहे, मला ही पण करतो ना. गोष्ट. कारण काय झालेलं आहे की नोकरी, बेरोजगारीची समस्या एवढी वाढलेली आहे. तरुण शिक्षण तर घेतलेलं आहे पण नोकरीच नाही आहे, आणि जे आहे त्या तुटपुंज्या पगारामध्ये ते आईवडिलांना सांभाळणे इतपत कॅपेबल नाही. हे निश्चित जरी खरं असलं, तुम्ही तुमच्या भौतिक गरजा कमी करा ना. फक्त ते आईवडिलांना काय लागतं हो, 60नंतर 2 वेळचं जेवण, त्यात पण त्यांच्या आवडीनिवडी नसतात. नातवंडांनी ठेवलेलं उष्ट खाल्लं तरी त्यांचं पोट भरतं. होय. मग त्यांच्या गरजा फक्त 2 कपडे आणि आरोग्याच्या सुविधा सरकारने पण दिलेल्या आहेत. आता त्या विषयावर आपण सविस्तर बोलूच नंतर. तर तुम्ही तुमचं आयुष्य जसं 60 वर्षापर्यंत त्यांनी सिक्युअर केलं, तर 60 वर्षानंतर ज्यांचं आयुष्य राहिलेलं आयुष्य आईवडिलांचं, ज्येष्ठांचं, मग तुमचे आजी आजोबा असतील, आईवडील असतील किंवा घरात अजून ज्येष्ठ असतील, त्यांचं आरोग्याचं लाईफ तुम्ही सिक्युअर करा ना. त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी पॉलिशा काढा, तुमच्या गरजा कमी करा. तुम्ही आज 20 इंची टी व्ही आहे, उद्या माझ्याकडे 60 इंची टी व्ही पाहिजे म्हणून तुम्ही हजारो लाखो रुपये खर्च करता. त्यापेक्षा तुमच्या आईला एखादं छानसं नाटकाचं तिकीट काढून द्या ना. त्यांना फार काही नको आहे. किंवा अगदी आईला घरात आल्याला विचारलं, आई तू आज जेवलीस का? संपलं. ते आईला असं वाटतं की मी आज स्वर्गात आहे. पण त्यांच्या अपेक्षा फार कमी झालेल्या असतात हो. अपेक्षाच नसतात राहिलेल्या, फक्त मूल डोळ्यासमोर असावं एवढीच एक छोटीशी अपेक्षा. आणि ते आई वडील म्हणून मुळीच चुकीची नाही आहे सर. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पण त्यातून गेलात, तुम्ही स्वतः काम करत होता, केंद्रीय कर्मचारी तुम्ही. मूल लहान असताना आई ज्यावेळी बाहेर जाते त्यावेळी आईला बाहेर पाऊल टाकायची इच्छा होत नाही. ती जरी कामात असेल तर तिचं लक्ष घरी असतं, आपलं मूल कसं असेल. आता ही उलटी स्थिती आहे. ज्यावेळी वृद्धाश्रमात आई वडील आहेत त्यावेळी हा महिना 2-2 महिने त्यांना भेटायला पण जात नाही मुलगा. ते किती म्हणजे करावं, आईबापानं करावं, कर्तव्य आहे, पण मुलाला किमान भेटायला तरी जावं अशी स्थिती आहे. म्हणजे आता काही ठिकाणी आपण विचार करतो, चर्चा करतो की आई वडील जरी वृद्धाश्रमात आहेत तर त्यांची काय अपेक्षा असते की मुलांनी येऊन आपल्याला किमान भेटावं, किमान 1 महिन्यातून एकदा येऊन भेटावं किंवा आठवड्याला फोन करून तुम्ही कशा आहात ही चौकशी कर. मुळात मी तर म्हणेन की वृद्धाश्रमात आई वडील असूच नाही. करेक्ट. कारण ही आपल्या विकसित देशाची, ह्या समाजाची ना अतिशय म्हणजे कमकुवत विचारसरणी आहे. कारण ज्या समाजात वृद्धाश्रम आहेत, ज्या कुटुंबातले आईवडील वृद्धाश्रमात आहेत, ते सगळ्यामध्ये तो समाज म्हणजे अप्रगत समाज. म्हणजे तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान घेतलं, जीवनाचं तत्वज्ञान तुमच्याकडे काहीच नाही. मग तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या त्या कमाईचा, तुमच्या भौतिक सुखसोयींचा काहीच उपयोग नाही ना. आता आईला खूप थंडीचा, अस्थमाचा आजार आहे आणि तुम्ही तिला रूममध्ये AC लावून दिला, आई त्याच्याने सुखी होणारच नाही आहे. आईच्या गरजा ओळखा, वडिलांच्या गरजा ओळखा. कारण लहानपणी मुलांनी कूस बदलली तरी आईला कळतं की हा का जागा झाला आहे. मग तुम्हाला 60व्या वर्षी आईला काय होतं हे कळू नये, कारण तेव्हा तुम्ही लहान असता. पण तुमचे आईवडील तर तुम्हाला सांभाळत मोठे झालेले असतात ना. आणि तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी तुम्हाला जर आईवडील कळत नाही तर तुम्हाला त्यांचं मूल म्हणून घ्यायचा अधिकारच राहत नाही. आता एक वेगळा भाग म्हणून विचारतोय, आईनं जन्म दिलाय, बापानं सांभाळलंय, आईबापांनी सांभाळले, मुलगा इतका मग आहारी का जातो? सुनेनं बायकोनं सांगावं आणि ऐकावं, आईबापाला बाहेर काढ, इतका मग मुलगा आहारी का जातो बायकोच्या? ह्याच्यामध्ये काय होतं की 4 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक तर आर्थिक अडचण आहे, आणि मुलाच्या डोक्यामध्ये आजकालच्या ह्या पिढीमध्ये ना एक असे विचार हे केलेले आहेत की आईवडिलांना जर मी फार सांभाळलं, मी फार लक्ष दिलं, तर मग माझी बायको तर नाराज नाही ना होणार, माझी सहचारिणी मला सोडून तर जाणार नाही ना. मग तिला खुश करण्यासाठी तो आईवडिलावर अन्याय करतो. मग ही सगळ्यात विचारसरणी त्यांनी बदलली पाहिजे मुलांनी. तुम्ही मान्य आहे तुम्हाला आयुष्य तिच्याबरोबर काढायचं आहे, आई आता थोडे दिवस तुमच्याबरोबर राहणार आहे, तुम्ही तिला तिची जागा निश्चितच द्या, तिला तिचा स्पेस द्या, तिची सुखदुःख वाटून घ्या. पण सायमल्टेनियसली ना तुम्ही तुमच्या आईवडिलांना पण त्यांची जागा किंवा त्यांचं आदर मान सन्मान तुम्ही द्या. आणि
हे जे कसब आहे किंवा ही जे स्किल आहे हे प्रत्येक मुलांनी बाळगलंच पाहिजे. कारण तुमच्या घरात येणारी जी बायको आहे ती ह्या घरातल्या रक्ताची स्त्री नाही आहे. त्यामुळे तिला तुझ्या आईवडिलांविषयी अटॅचमेंट असण्याची म्हणजे बरोबर. काही हेच नाही आहे. बरोबर तर ती कशी निर्माण होईल हे स्किल तुझ्याकडे हवं. बरोबर. आणि हे स्किल जोपर्यंत मुलात येत नाही तोपर्यंत ती सून तोंड वर काढणारच आहे ना. तिने सून वर तोंड काढणार नाही ह्यासाठी तुला बॅलन्स करणं गरजेचं आहे. मग बॅलन्स करताना कधी आईवडिलांना घेऊन जा, कधी बायको मुलांना घेऊन जा, कधी सगळ्यांना एकत्र ने. तुझी भूमिका महत्त्वाची आहे त्याच्यात. कारण तू सासरवाडीत राहायला जात नाही आहेस, तुझी बायको इथं येते. तर त्या बायकोलाही आदर देणं आणि आईवडिलांचा सन्मान राखणं ही कला तुला अवगत असणंच गरजेचं आहे. बरोबर. आणि आज तुला ते अवगत नसेल, उद्या आज जे आईवडील जात्यात आहेत उद्या तूही त्या जात्यात असणार आहेस. बरोबर. हे त्या स्त्रीनेही ओळखलं पाहिजे. त्या स्त्रीला वाटतं माझ्या आईवडिलांना माझ्या भावानी बायकोनी सांभाळलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे, तिला छान छान जेवायला. ही मानसिकता ह्या स्त्रीमध्ये सासू सासऱ्यांविषयी पण असायला हवी ना. मग मुलींची पण मानसिकता बदलली पाहिजे. काळ बदलला काय बदललं? आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, हां, फणसाच्या झाडाला फणसच येतात, जन्म आईच देते. काळ बदलला म्हणजे काय? तुमची विचारसरणी तुम्ही बदलली. काळ बदललेला नाही, काळ तिथंच थांबलेला आहे. तुम्ही पुढे धावताय. का धावताय? तर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि ती स्वप्न पूर्ण करताना तुम्हाला हेच नाही कळत आहे की मागं तुमच्या बॅकबोन म्हणून थांबलेले तुमचे आई वडील, तुमचे वृद्ध, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती संघर्ष केलेला असतो. तुम्हाला उभा करण्यासाठी त्या आईने रात्र जागून तुम्हाला मोठं केलेलं असतं. त्या वडिलांनी स्वतःला चप्पल आहे का नाही हे काही बघितलेलं नसतं. कित्येकदा ही चप्पल घालून तो ऑफिसला गेलेला असतो. कारण त्याला त्या गोष्टीचं भान राहत नाही की मला माझ्या मुलाचं आयुष्य सिक्युअर करायचं आहे. एकदा मागं वळून बघा ना. बरोबर, अगदी खरं आहे. अशी म्हण आहे की शिकून शहाणपण येतं आपल्या समाजात. पण इथं शहाणपण ते का दिसत नाही? म्हणजे आत्ता सध्याचा जर आलेख बघितला तर आई वडील वृद्धाश्रमात कुणाची आहेत? जी शिकलीत मुलं त्यांचीच आहेत. एक्झॅक्टली. जी उच्च शिक्षित आहेत, श्रीमंत आहेत आणि जे खूप बुद्धिवान आहेत यांची मुलं वृद्धाश्रमात आहेत. कुठल्याही शेतकऱ्याचा झोपडीतल्या मुलाच्या आई वडील तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार नाही. 10 बाय 10च्या खोलीत तो राहिला ना रात्रपाळी करेल, कारण दिवसा घरामध्ये त्याला राहायला ती जागा पुरत नाही. पण तो आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत नाही, कारण त्याला परिस्थितीची जाणीव झालेली असते. किंवा शेतकरी, यावर्षी सगळं पाण्याने वाहून गेले, अतिवृष्टी आहे किंवा पाऊस पडला नाही, पण तो स्वतःच्या आईवडिलांना ना एकही शेतकरी वृद्धाश्रमात ठेवणार नाही. त्याचं कारण काय? की त्यांनी त्याचे आईवडील खूप जवळून बघितलेले असते. त्यांनी 12 तास शेतात मेहनत केलेलीच आहे, तुम्ही 12 तास ऑफिसमध्ये करताच आहे. पण फरक तुमच्या विचारसरणीत आहे. तुम्ही खूप शिकला म्हणजे बुद्धिवान झाला नाही, तुमचं फक्त ती कागदावरची डिग्री आहे. जो मुलगा शिकून सामाजिक व्हॅल्यू जपतो, समाजाची बांधिलकी जपतो, आईवडिलाचा मान, त्याला खरं डिग्री आणि शिक्षण म्हणावं. अगदी खरं. माझी स्वतःची आई अंगठेबहाद्दूर आहे. एकही ओळ तिला लिहिता वाचता येत नाही. मी जेव्हा 12वीत पहिली आले जिल्ह्यात तेव्हा पेपरमध्ये फोटो आजूबाजूची लोक दाखवायला लागली, हे बघा तुमच्या मुलीचा. काय माहीत बसती रात्रभर पुस्तक घेत, काय माहीत कशाचा आला. इतकी अनभिज्ञ असणारी आईजवळ, पण ते चालतं बोलतं एक तत्वज्ञानाचं विद्यापीठ होतं. मग हे आई वडिलांच्या आचरणातून मुलं का नाही शिकत? तुम्ही बाहेरच्या जगाचं इतकं इन्फ्लुअन्स, प्रभाव का पाडून घेताय? हे जग तुम्हाला भरकटण्यासाठीच आहे. किंवा ही जी मीडिया आहे किंवा हे जे सोशल ज्या सुखसुविधा तुम्हाला मिळाल्या तेवढ्याशा डबीने सगळं जग व्यापलंय, ते तुमच्या ज्ञानार्जनासाठी नाही आहे. तुम्ही त्याच्यात भरकटताय. त्याच्यापेक्षा तुमच्या आईवडिलांना ऑब्झर्व करा. तुम्हाला जगात कुठल्या शाळेत शिक्षण घ्यायची गरज नाही राहणार. तुम्ही एवढं पोट तिडकीनं सांगताय, तुमच्या आयुष्यात ते दुःख नाही. मुळात तुमचं सगळं वडील शिक्षक होते, आजूबाजूचा परिसर चांगला शिकलेला, सगळे नातेवाईक शिकलेले, मुलगा चांगला, मुलगी सगळं व्यवस्थित आहे. ज्यावेळी तुम्ही समाजात बाहेर पडता आणि मग हे सगळं दुःख वेचता,
आणि त्यातून तुम्ही लिहिता पण, म्हणजे तसं लिहिलेलं पण आई वडिलांच्यावर, अगदी याच्यावर, बरोबर. वृद्धाश्रमावर. तुमचा लेख सावली तो फार प्रसिद्ध पण झाला. हे दुःख समाजात न आपण वेचतो. तुम्ही ज्यावेळी वृद्धाश्रमाला भेटी देता तिथून बाहेर पडतानाची अवस्था काय असते? सर, आपण काय म्हणतो की विस्तो पोळतो, चटका लागतो. प्रत्येकाला जगात 140 कोटी जनतेला विस्तो पोळलेला नसतो, पण प्रत्येकाला काय माहीत असतं, त्याचा चटका बसतो. हे माहीत आहे ना, ज्ञान आहे. हे ज्ञान आहे की नाही? तसंच हे पण ज्ञान असायला हवं आहे की मी सुखी आहे, मला 2 वेळचं जेवण मिळतंय, मी छान AC मध्ये राहते. पण माझ्यासारखं सगळं समाज तसा नाही ना. माझे बांधव आज रस्त्यावर 4 मुलं घेऊन राहत आहेत, येण्या जाण्यानं लोकांना मागतायत. हे दुःख जोपर्यंत तुमच्या मनापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून जगण्यात लायक नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला ती वेळ, तुम्हाला चटका बसणंच गरजेचं नाही. बाकीच्यांना भाजलं तर तुम्हाला त्या वेदना होणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक वृद्धाश्रमांना भेटी दिल्यात, काय अनुभव असतात त्या? मी वृद्धाश्रमातून येताना ना, एका आजीच्या हाताला अशी बोटं वाकडी झालेली होती. म्हणलं, आजी तुमची बोटं वाकडे का झाले? तर म्हणे, माझं एक छोटंसं घर होतं आणि मुलीला आणि मुलाला दोघांनाही वाटणी पाहिजे होती. माझ्या मुलीने मला जे येताना म्हणे, माझं बोट असं इतकं मिरगळलं की आई तू मेल्याशिवाय आम्हाला ते घर मिळणार नाही. ते तसंच त्याच अवस्थेत वाकडे राहिले. हे आजचं विदारक सत्य आहे. ही जी पिढी आहे भरकटलेली, ह्यांना फक्त आई वडिलांनी कमवलेले पैसे आणि त्यांच्यावर मौजमजा, त्यांना यशस्वी होण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट पाहिजे. आई वडिलांचं आचरण त्यांना घ्यायचंच नाही आहे. ते जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. त्यांना कळत नाही असं नाही आहे, त्यांना ते लक्षच द्यायचं नाही किंवा त्या गोष्टी. त्यांना ना झटपट श्रीमंत व्हायचं आहे आणि झटपट मोठं व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी ते कुठल्याही थराला जायला लागते. मध्यंतरी एक मी म्हणजे बातमी वाचली, माहीत नाही ते किती तथ्य आहे काय, की पेपरवाला पेपर ठेवून जातोय, दूधवाला दूध पिशवी ठेवून जातोय. 3-4 दिवस झालं वॉचमन सहज चक्कर मारून गेला. उच्च पदस्थ बंगल्यामधला एक गोष्ट आहे, कोरेगाव पार्क पुण्यासारख्या ठिकाणची. शेवटी त्या वॉचमन जे झाल्यावर 4 दिवस झालं हारही आहेत, पेपरही आहेत किंवा सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत म्हणून त्यांनी ते दार वाजवलं. दार उघडलं गेलं नाही. मग त्यांनी त्यांच्या परदेशातल्या मुलाला आणि मुलीला फोन लावला, असं असं दार उघड. मग पोलिसांना बोलवा म्हणले ते मुलं, बघा आत काय झालं. ते 4 दिवसापूर्वी वडील मरून पडलेले होते. मग मुलाला जेव्हा कळवलं गेलं तेव्हा मुलगा आणि मुलगी म्हणले की काय करा, जे काही अंत्यविधी होती तुम्ही करून टाका, आम्ही पैसे पाठवतो, आम्हाला आता पॉसिबल नाही येण्यासाठी. आणि पैसे पाठवले. आपण इतकं लांब गेलो. आजूबाजूच्या लोकांनी केलं आणि हार्डली 10 दिवसांनी ती दोन्ही बहीण भावंड येऊन कमी किमतीत ते घर विकून पैसे वाटून घेऊन निघून गेली. ह्याच्यासारखी तर वाईट गोष्ट म्हणजे अशी मुलं जन्माला घालण्यापेक्षा ना काही आई वडिलांनी खरंच वांज राहावं की नाहीच जन्माला घालावी. तुम्ही सांगितलं आता की ते अमेरिकेत होते आणि इथं भारतात. हे देशांमधलं अंतर नाही, तुमच्या मनामधलं अंतर आहे, तुमच्या विचारांमधलं अंतर आहे, 2 पिढीतलं अंतर आहे. आम्ही तुम्ही बदललं म्हणून सारखं सांगताय. अहो काय बदललं काहीच नाही. तुमची मानसिकता बदलली आहे. हां, महागाई वाढली की तुमची करत नाही, बेरोजगाराच्या संध्या कमी झालेल्या आहेत, तुमच्या शिक्षणाप्रमाणे तुम्हाला रोजगार मिळत नाही. ह्या कितीही अडचणी आल्या असल्या तरी त्याला वृद्धाश्रम हा पर्याय नाही. समाज म्हणून हे किती घातक आहे आपण ते बोललोच, भविष्य म्हणून किती हे घातक आहे? भविष्यामध्ये भारतीय कुटुंब व्यवस्था अस्तित्वात राहणार नाही. ही सगळ्यात मोठी आपल्या भारतातल्या संस्कृतीतलं ऱ्हासाचं कारण असणार आहे. कुटुंब व्यवस्था जर नसेल, मुलं लग्न करत नाहीत, मुलांना जन्माला घातलं तर जबाबदारी वाढते आणि मी आणि माझी बायको किंवा मी मौज मजा करेन, मला कुटुंब नको आहे. ही गोष्ट कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था संपुष्टात आणणारी आहे. आणि हे आपल्या समाजासाठी इतकं घातक आहे की त्यांना नात्यांची किंमत, नात्यांची व्हॅल्यू, संस्कृती, संस्कार, रूढी परंपरा यांचं म्हणजे हस्तांतरच होणार नाही आहे ना. आपल्या पूर्वजांनी कुठले सणवार साजरे केले, काय संस्कृती जपली, ह्याचं हस्तांतर कसं होणार पुढच्या पिढीला? आणि हे हस्तांतर नाही झालं. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, आता आमच्या काळात माहिती आहे आमच्या आई अडाणी आहे,
पण आई ह्याचं काय, मला माहिती आहे की आई हे सांगूच शकणार नाही, पण मी विचारत होते तिला की हे विचारून तरी माझी आई ना ती माहीत करून घेईल. ही मुलांची भावना होती. आत्ताची मुलं गुगल आंटी, कदाचित ते तुम्हाला चुकीचाही सल्ला देईल. मग भविष्यात फक्त गुगल आंटीवर तुम्ही आई वडील तर नाही मिळू शकणार. मग तुम्हाला भविष्यातल्या सगळ्या सामाजिक समस्या जर आजच तुम्हाला स्थिर करायच्या असेल तर तुम्ही प्रत्येकाची स्वतःचं कर्तव्य म्हणून आधी समाज व्यवस्था आणि कुटुंब टिकवली पाहिजे. पण आता आपण सगळंच सरकारवर टाकून मोकळं म्हणजे होतो आपण बऱ्याच ठिकाणी सरकारची पण जबाबदारी आहे ना सर. मी तर म्हणते सरकारने पण अशा उपाययोजना केल्या पाहिजे की जे सरकारी नोकरीत आहेत त्या मुलांना ना आई वडील सांभाळतात म्हणून एक इन्क्रीमेंट एक्स्ट्रा द्या. जे खाजगी कंपन्यामध्ये काम करतात ना एक ठराविक रक्कम आई वडील तुमच्या बरोबर राहतात म्हणून द्या. सरकारने ना डे केअर चालू करा की जिथं त्यांना बघणारं कोणी नाही ना, त्यांना 5-6 तास ते समवयस्क लोकांमध्ये ना आनंदाने राहतील, आपलं दुःख विसरतील, एकटेपणा विसरतील, ते डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. आणि जे बेड रिडन आहेत आई वडील ज्येष्ठ त्यांच्यासाठी नर्सिंग सेवा उपलब्ध करून घ्या ना. सरकारची पण जबाबदारी आहे, समाजाची आहे, प्रत्येक कुटुंबाची आहे, मी किंबहुना प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. एका व्यक्तीने कुठलाच बदल होत नसतो. सम चेंजेस आर ग्रॅज्युअली. पण प्रत्येकाने सुरुवात तर केली पाहिजे ना सर. ती नाही, आता कायदा पण आहेच की तसा आई वडिलांना एक्झॅक्टली. कायद्यामध्ये हीच चुकीची गोष्ट आहे. ज्या देशावर आई वडिलांना 2007 साली कायदा आला, जर मुलांनी आई वडिलांना सांभाळलं नाही तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. हा कायदा करणं देशाच्या दृष्टीने सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे. ह्या कायदा करायची वेळ सरकारवर येताच कामा नाहीये. म्हणजेच तुम्ही ह्या कुटुंब व्यवस्थेचे हे विदारक सत्य स्वीकारताय. कायदा करताय म्हणजे कायदा करून जर आई वडील सांभाळत असतील किंवा एखाद्या इन्क्रीमेंटसाठी बोनससाठी, ही गोष्ट सुद्धा खूप म्हणजे शर्मनाक गोष्ट आहे. तुम्हाला स्वतःलाच वाटलं पाहिजे की माझे आई वडील माझी जबाबदारी आहे. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खर्च झेपत नाही म्हणून रस्त्यावर किंवा तुमच्या एखाद्या समवयस्क तुमच्या वयाच्या आश्रमात सोडलेलं नाहीये. अनाथ आश्रमात वाढतात ती मुलं वेगवेगळ्या कारणाने आहेत. पण आई वडील मुलांना खर्च झेपत नाही म्हणून पाणी पिऊन टोपल्यावर भाकरी आहे याचा आभास निर्माण करून झोपणाऱ्या आया आहेत की अजूनही आया आहेत. आणि मी तर म्हणेन ही शेवटचीच पिढी आहे जी कुंकू लावते, नऊवारी घालते, डोक्यावर पदर घेते मोठे दिसल्यावर, किंवा जे टोप्या घालतात, फटके धोतर घालून पारावर शहरात 500 रुपये कमावणाऱ्या मुलाचंही कौतुकाने सांगतात माझा मुलगा शहरामध्ये खूप चांगल्या नोकरीला आहे. अभिमानाने सांगतात. त्याला माहीत नसतं माझा मुलगा काय करतोय शहरात, पण तुमच्या कौतुकाने ते गोष्टी पारावर गप्पा मारतात ना. ह्याची जाण ह्या प्रत्येक मुलाला हवी ना. म्हणून 1 महिना ना कितीही तुम्ही व्यस्त असेल तर 24 तास तुम्ही तुमच्या आईवडिलांना द्या. तुम्हाला ते आई वडील जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत ह्या देशातली वृद्धाश्रम ही हाऊसफुलच राहणारच. आपल्या देशानं अख्ख्या जगाला खरं तर दिशा दाखवली. कुटुंब व्यवस्था म्हणजे काय, नातं म्हणजे काय, समाज म्हणजे काय. आज उलटी स्थिती झाली. म्हणजे परवाचा एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, एक मोठा क्रिकेटर प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे, त्याच्यात त्याचा आईचा कॉल येतो. एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना तो आईचा कॉल घेतो. तो त्यातनं दाखवून देतो की मला या क्षणी किंवा कायम आई महत्त्वाची आहे, आईचा कॉल महत्त्वाचा आहे, मी तो टाळू नाही शकत कितीही मोठी प्रेस कॉन्फरन्स होत्या. ही शिकवण खरं तर भारताची आहे. सर मी ह्यासाठी थोडंसं मागं जाऊ का. जेव्हा आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा त्या लोकांनी ना भारतीय देशाची, भारतातल्या संस्कृतीचा खूप बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की भारतामध्ये कुटुंब व्यवस्था एवढी मजबूत का आहे. त्यांनी खूप बारकाईनं अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं भारतातली स्त्री उंबऱ्याच्या आत आहे आणि ती मुलांवर संस्कार घडवते आणि कुटुंब सांभाळते आणि पुरुष बाहेर नोकरी करतो. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ना पहिलं काम स्त्रियांना बाहेर काढायचं केलं की नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने स्त्रियांना संध्या दिल्या आणि स्त्री घराबाहेर काढली. स्त्री घराबाहेर गेल्यामुळं काय झालं, दोघंही आई वडील दिवसभर घराबाहेर आहेत. मग ती लहान मुलं जर आजी आजोबा वृद्धाश्रमात आहेत तर त्यांच्यावर संस्कार कोण करणार.
त्यांना आपल्या सणावारांची संस्कृतीची माहिती कोण देणार, दंतकथा कोण सांगणार, त्यांना धार्मिक कथांचं हस्तांतरण कोण करणार. मग ह्या गोष्टी नाही झाल्या तर आपोआप ते मोबाईल टी व्ही ह्यांच्या आहारी जाणारच. मग तुम्ही ह्या पिढीला नावं ठेवू नका, तुम्ही त्याच्या मुळाशी जा. मान्य आहे की दोघांना कमवणं गरजेचं झालं आहे, पण एवढ्याही गरजा नका ना वाढवू की दोघंही 12-12 14-14 तास बाहेर आणि तुमची मुलं खेळण्यांशी खेळतात आणि पाळणाघरात वाढतात. ते तर आणखी धोकादायक आहे पुढच्या पिढींसाठी. पुढच्या पिढीसाठी खूप धोकादायक आहे, किंबहुना देशासाठीच धोकादायक आहे. कारण ही समाजव्यवस्था टिकणार नाही ना. एक मूल, त्याला बहीण काय, भाऊ काय, नाती काय, शेअरिंग काय असतं, हे माझ्यातलं मी त्याला दिलं पाहिजे, ह्या गोष्टीच नाही माहीत होणार ना सर. मग ह्या मुलांना व्हॅल्यूज नात्यांच्या कळणार कशा, आणि हे शिकवणारं कोण? प्रवास करून वडील आले की थांब रे जरा, किंवा आई अरे मी फार थकले. मान्य तिला खूप वाटतं, पण कधी कधी तिचाही नाविलाज होतो. ह्याही गोष्टी बघूयात ना आपण. पण नकाच तुम्ही इतकं मागं लागू. तुम्ही शॉर्ट टाईम करा, घरात बसून व्यवसाय, जेणेकरून तुमची मुलं संस्कारक्षम व्हायच्या वयापर्यंत तुम्ही मुलांना वेळ द्या. नाही तर आजी आजोबांना घरात ठेवण्याचं काम तुम्ही केलं ना, तर तुम्ही पण बेफिकीर जाऊ शकाल ना नोकरीत. तुमचं पण मन घुटमळणार नाही आपल्या मुलं जेवली का, काय केलं किंवा काय करत असतील. पाळणा घरामध्ये 100 मुलं, तुमच्या मुलावर काय संस्कार होणार आहेत? आणि ते व्यावसायिक आहेत. शेवटी प्रत्येक आपल्या पोटासाठीच करतो ना. त्याला तुमच्या मुलावर संस्कार होता का नाही, त्याची जबाबदारी त्याला जेवायला घालणे. तो खेळतोय ना, त्याला काही लागलं नाही ना, एवढंच आहे. संस्कार करायची जबाबदारी पाळणाघराची मुळीच नाही आहे, जबाबदारी आईवडिलांचीच आहे. बरोबर. मग आईवडील तुम्ही आधी मुलांना स्वतः नाही करू शकत तर घरातल्या वरिष्ठांना त्यांच्याजवळ सांभाळा, त्यांना न्याय द्या. बरोबर. म्हणजे वृद्धाश्रमात आता अलीकडे फोन जरी केला की एखाद्या वृद्धाश्रमात सीट हवी आहे किंवा जागा आहे का, तरी सांगतात की नाही, फुल आहे. त्याची दुसरी पण बाजू अशी आहे, जेवढे वृद्धाश्रममध्ये ज्येष्ठ दिसत आहेत तितकेच मंदिराच्या बाहेर दिसत आहेत. कारण काय होतं की सरकारी तत्वावर चालणारी जी वृद्धाश्रम आहेत ते नॉमिनल, पण काही वृद्धाश्रम भरपूर पैसे, आता ज्यांची ऐपत आहे ते मुलं पैसे भरून आईवडील ठेवतात. पण ज्या मुलांची ऐपतच नाही, ते झोपडपट्टीसारख्या एरिया आहे, ज्याचं रोजचं 100-200 इन्कम आहे, अशा मुलांनी वृद्धाश्रमात ठेवायला आईवडील कसे ते जातील? पण त्यांचे पैसेच ते भरू शकणार नाहीत. मग अशा मुलांचे आईवडील मंदिरासमोर जाऊन मागतात की द्या. मी तर म्हणते ज्या दिवशी रस्त्यावर मी तर त्यांना भीक मागणारे म्हणणारच नाही, मागून खाणारे दिसणार नाहीत. भारतामध्ये एकही वृद्धाश्रम असणार नाही आणि पाळणाघर असणार नाही. त्या दिवशी आपला देश खऱ्या अर्थाने प्रगत झाला. हे देशाचं प्रगतीचं मापदंड असायला हवं. अगदी खरं आहे. म्हणजे आता पाळणाघराचा विषय निघालाच, जसं मी सांगितलं की ते भविष्यासाठी देशासाठी फार घातक आहे. म्हणजे आज अभिमानानं सांगतो की आम्ही पण जॉब करतोय, माझी बायको पण जॉब करते, मूल कुठे आहे तर असतो पाळणाघरात. तुम्ही जसं सांगितलं की पाळणाघर सांभाळण्याचं काम करेल, संस्कार देण्याचं नाही, ती त्यांची जबाबदारीच नाही आहे. ते मुळातच मिळणार नाही. तर मूल म्हणून, एक सदृढ नागरिक म्हणून भारतासाठी, देशासाठी ते पुढं काय योगदान देणार आहे? काहीच नाही. येणारी 20 वर्षानंतरची पिढी कशी असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार. आणि ती पिढी नाही आहे, त्यांची चूक नाही, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तेवढेच चुकीचे साबित होत आहे. आज तुम्ही ना तुमच्या गरजा कमी करा, नोकरी करा, कारण आहेच इतकी महागाई वाढलेली आहे की आईवडिलांना घराबाहेर पडणं. पण त्याच्यावर खूप सॉल्युशन पण आहेत, पर्याय पण आहेत. तुम्ही एखादी अनाथ व्यक्ती घरी आणून सांभाळा, त्याच्या पालन पोषण करा, त्यांना दत्तक घ्या ना. वृद्धाश्रमात ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रमातले आई वडील घरात आणून ठेवा की जे तुमच्या मुलांनाही लक्ष देतील आणि तुम्ही त्यांना सांभाळूही शकाल. तुमचाही त्याच्यात फायदा आहे. असं उलटी प्रक्रिया का नाही मुलं करत आहेत? अगदी खरं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींवर आपण बोलता बोलता वैयक्तिक तुमच्या बाबतीत बोलायचं आहे की तुम्ही अनेक वृद्धाश्रमांना भेटी दिल्यात, जसं सांगितलंच. आणि तुम्ही काही मुलांचे, स्लम एरियातली मुलांना मोफत शिकवण्याचं पण काम केलं. आत्ता सध्या काय करता आणि वृद्धाश्रमाला भेटी देता का, किंवा तशा मुलांना अजून शिकवता का, किंवा समाजासाठी अजून तुमचं योगदान काय असतं? आता मला समाजासाठी योगदान करणारे माझ्यावर मर्यादा अशा आहेत की आता आपली मुलं नोकरीनिमित्त बाहेर आहेत,
म्हणजे आपल्याला नातवंड पण बघायचे, उरलेले काही छंद जोपासायचे. आपण पूर्ण वेळ तर जाऊन समाजाची सेवा करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो की आपल्या उत्पन्नातला गरजूंना काही भाग देणे. जे खरेच गरजू आहेत, तुम्ही जे मंदिराबाहेर आहेत त्यांना एकही रुपया मी कधीही देत नाही. मी मंदिरात गेल्यावर कधीही प्रसाद देत नाही, कधीही दानपेटीत 1 रुपया टाकत नाही. त्याच पैशाचं मी बाजूचं खाऊ घेऊन त्यांना खायला देते, कारण त्यांच्या पोटाचं गरज भागवणं पहिलं गरजेचं आहे. किंवा तुमच्याकडे जी वस्त्र आहेत जे तुम्ही वापरत नाही, चांगले आहेत, किंवा एखादं नवं घेऊन द्या ना. असं काय तुम्हाला कमी पडणार आहे? आणि असं लागतं किती हो त्यांना? त्यांना काय लागतं? रस्त्यावर भीक मागतात किंवा जे मागून खातात त्यांना एखादं बेडशीट द्या नेऊन, एखादी छोटीशी बॅग द्या. खूप नका देऊ त्यांना, कारण तुम्हालाही तुमचं मॅनेज करायचं आहे. मान्य आहे की कितीही असलं तरी माणसाला देताना हात आखडता होतो. ही मानसिकता आहे, सगळ्यांचीच आहे, माझीही आहे. मला माझ्याकडे 1000 रुपये, तर मी 1000 रुपये तर देऊन नाही येणार, पण त्यातले 100 रुपये तर मी त्यांच्यासाठी दिलंच पाहिजे. तर प्रत्येकाने हा विचार केलाच पाहिजे की आपल्या उत्पन्नातले काही अंश ह्या गरजू लोकांना आपण दिला पाहिजे. आणि हे देताना त्याचं तुम्ही हे करू नका, उदात्तीकरण करू नका की मी फार काही केलं. अरे तुमच्या 100 रुपयाने त्याचं फक्त 1 तास भागलेला असतो. त्याचं उदात्तीकरण करून तुम्ही स्टेटस फोटो हे ठेवू नका. आता मी मागच्या 2 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारीला एका अंध मुलीकडून 20 रुपयाचं मी फूल घेतलं आणि तिलाच फूल दिलं. हे बघून एक कॉलेजची मुली जाताना त्यांनी फोटो काढला आणि ते खूप व्हायरल झाला. आणि माझ्याकडे जवळ येऊन म्हणले, मॅडम तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? आणि त्या मुलीच्या डोळ्यातून म्हणजे इतके अश्रू आले की ती गहिवरली की नका देऊ मला ही फुलं, मला ही सवय नाही. म्हणलं बेटा मी तुझी आईच आहे, घे. म्हणजे तुम्ही असे समाजामध्ये एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला बघून तरुणाई पण हे केले नाही. तुम्हीच आई वडील किंवा वृद्ध किंवा वय झालेली माणसं जर स्टेटस टाकत आणि हे करत फिरलात, उदात्तीकरण फिरलात, मुलांनी तुमचं अनुकरण काय करायचं? सेवा कमी, दिखावा जास्त. हां, जेवायला नेलं मुलांना आपल्या बरोबरीच्या, तर पहिलं जेवण आल्यावर फोटो काढून स्टेटस ठेवायचं, मग ते गार झालं तरी चालेल. मग हे जी मानसिकता झाली आहे, अरे जग जवळ आलं, जग जवळ. एका घरात 5 माणसं 5 कोपऱ्यात बसलेत, तुमचे संभाषणच नाही आहे, तुम्हाला एकमेकांचे विचार कसे कळणार? शेजारी राहणाऱ्या बाईविषयी तुम्हाला इतकी माहिती आहे इत्तंभूत, आणि घरात आई कुठली गोळी खाते हे जर कळत नसेल तर त्या आईचं जसं दुर्दैव आहे तसं त्या मुलाचं अपयश आहे. वा, तुम्ही फार सुंदर विषय मांडले, वेगवेगळे संदर्भ दिले आणि कारणं पण सांगितली की समाज म्हणून आपण कुठं रसातळाला खरं तर निघालो आणि हे धोक्याचं आहे, सगळ्यांसाठीच धोक्याचं आहे. आज तो विचार केला तरी फार भीती वाटते की पुढच्या 20 वर्षानंतर स्थिती काय असेल, परिस्थिती काय असेल. तुम्ही जसं सांगितलं की सरकारची जबाबदारी आहे, समाज घटक म्हणून समाजाची जबाबदारी आहे, हे सगळं बंद व्हायला पाहिजे. म्हणजे बंद जबरदस्तीनं करता येत नाही, ते मानसिकरित्याच बंद झालं पाहिजे. तुम्ही तुमचं बी योगदान देत आहे, तुमचंसुद्धा योगदान तुम्ही देतात. मला सरतेशेवटी हे विचारायचं आहे की आपण एका चांगल्या कुटुंबातनं येतो, आपण हे दुःख अनुभवलेलं नसतं, तरी आपण त्याच्यावर बोलायचा प्रयत्न करतो आणि सांगतो. एक आई-वडिलांना एक संदेश म्हणून काय सांगाल, किंवा मुलांना एखादा संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्याल? मी ह्या पिढीला एवढंच सांगेन की ज्या आईवडिलांनी तुम्हाला उडण्यासाठी, तुमच्या पंखामध्ये बळ देण्यासाठी त्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य स्वप्नांकडे घाण ठेवलं आहे, आपल्या इच्छेला बेवारस करून ठेवलं आहे, आणि अशा तुम्हाला उडावं म्हणून तुमच्यासाठी कामना करणारे आईवडील मागं वळून फक्त त्या आईवडिलांना ना विचारा की तुम्ही कसे आहात. ह्याच्या व्यतिरिक्त त्या आईवडिलाला तुमचे काहीच नको आहे. फक्त मुलांनी येऊन आल्याला हसत आई तू कशी आहेस म्हणले, किंवा बाबा तुम्ही कसे आहेत म्हणलं ना, तरी ते ना उपाशी असले ना तरी समाधानी होता तो. तर ह्या पिढीने ना मागं वळून बघावं, खूप मागं वळून बघावं आणि विचार करावा. आणि पुढं पण खूप बघावं, 20 वर्षानंतर पण त्यांनी ते विचार न्यावेत, विचार करावा की आज ही वेळ 20 वर्षांनी माझ्यावर पण येणार आहे. एक मुलगा बाबांना हट्ट करला की बाबा आजी आजोबा कसं काय असतात तो, सगळ्यांना आहेत आपल्याला, मला का नाही आहेत. मग त्याचे आईवडील
गेलेले असतात. म्हणून ते आजी आजोबा दाखवायला त्या मुलाला हाताला धरून वृद्धाश्रमात घेऊन जातात. आणि ते सगळं बघितल्यानंतर तो रस्त्याने आल्यावर मुलगा विचारतो, बाबा मोठे झाल्यावर मी पण तुम्हा दोघांनी इथंच ठेवणार ना. ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय दुःखदायक आहे, ह्या पिढीसाठी, ह्या आईवडिलांसाठी, की तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. त्यामुळं तुम्ही ते पेरूच नका, उगवण्याचा प्रश्न नाही राहणार. अगदी खरं आहे. वृद्धाश्रमावरची तुमची एक कविता पण फार सुंदर होती आणि ती जास्त व्हायरल पण झाली होती. आहे आता सांगाल? आहे. मला मी सावली म्हणून एक वृद्धाश्रमावर लेख लिहिला. वडील गेल्यानंतर त्या आईने ना काय केलं, अतिशय कष्ट करून, शिवणकाम करून, शेजापाजाऱ्यांचं काम करून त्या मुलाला शिकवलं, खूप शिकवलं. की तिची इच्छा होती की त्याच्या वडिलांनंतर त्याची सगळी स्वप्न मी पूर्ण करणार. म्हणून तिने दिवस रात्र मेहनत केली, शिलाई काम करणं, कोणाचे सांगेल ते पडेल ते काम करून देणं. मुलाला त्या गोष्टीची जाणीव नाही झाली आणि त्या मोठा झाला तो मुलगा. आणि आईला ना आता मला माझं घर छोटं पडतंय, माझा मुलगा आलाय आणि तुझ्याकडे लक्ष द्यायला माझी बायकोही कमवते, कोण बघणार, म्हणून तिला तो वृद्धाश्रमात दाखल करतो. आणि कालांतराने हा खूप मोठा होतो. कारण आई वृद्धाश्रमात जरी गेली ना, तिच्या मनात त्याला आशीर्वादच असतात चालू. ती कधीच आपल्या स्वतःच्या मुलांना शाप देत नाही की माझ्या मुलाने असं केले म्हणून त्याला कधी वाईट चिंतत नाही. तो खूप मोठा होतो आणि त्याच वृद्धाश्रमात त्याला पाहुणे म्हणून बोलवलेलं असतं. आणि तो विसरून गेला की आपली आई ह्याच वृद्धाश्रमात आहे म्हणून. आणि 5-25 लाखाचा वृद्धाश्रमाला मोठा होतो खूप आणि चेक देतो. मग ते चेक वृद्धाश्रमवाले पण घेतात आणि तो भाषण देऊन मोठं निघून जातो. आईने ते सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. रडत रडत त्या संस्था चालकाकडे आई जाते. आत्ता जो मुलगा बोलला ना, तो माझा मुलगा आहे. तो संस्था चालक तो 25 लाखाचा चेक त्या मुलाला शोधून परत देऊन जातो. म्हणजे तुम्ही इतक्या मोठमोठ्या गप्पा मारता समाजामध्ये, तुम्ही आधी ह्या गोष्टीची सुरुवात स्वतःच्या घरातून करा. कर्मात नाही ते, स्वतःच्या घरातून करा, स्वतःच्या आईवडिलांपासून करा. तुम्ही इतरांकडनं अपेक्षा करू नका. तुम्ही केलं ना, तुम्हाला बघून अजून 4 लोक ते करणारे असतात, त्यांना बघून अजून 4 लोक करणारे असतात. समाजात ह्या गोष्टी एकट्याची जबाबदारी नाही, हे सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट आहे. अगदी खरं. मला म्हणजे ह्या पिढीला एक सल्ला काय द्यायचा आहे ना, ज्या आईने कधी खरं रात्र रात्र जागून तुम्हाला, तिने झोप काय असते हे माहीत नसतं, तुम्हाला मोठं केलं आहे, तिच्या आवडीनिवडी ती विसरलेली असते. वडील कित्येकदा ना मूल मोठं झाले की त्याच्यावर चपला घालून ऑफिसला जातात, त्याचे कपडे फाटलेलं तुटलेलं असलं तर शिवून घालून जातात, ते स्वतः कमवतात. पण आपली सगळी स्वप्न मूल बरोबरीला आल्यावर बाजूला ठेवतात. मग तीच मुलं इतकी का भरकटतात की समाज बघून, हे मीडिया बघून किंवा ह्या सगळ्या तुम्हाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी बघून त्यांना ह्या गोष्टीचं भान का नाही राहत आहे. ह्याच्यासाठी खरं ना ह्या वयाच्या मुलांना ना संस्कार केंद्र उभारली पाहिजेत. तुम्ही फक्त शिकून पुस्तकी ज्ञान घेताय, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही शिक्षणाबरोबर जीवनमूल्य शिका. आणि हा सरकारने पण ह्याच्यावर काय उपाययोजना करावे, ज्या मुलांचे आईवडील वृद्धाश्रमात असतील त्यांचे इन्क्रिमेंट सरकारी नोकरीत असणाऱ्यांनी स्टाफ करावे, पूर्ण बंद करावेत, त्यांना वेतनवाढ देऊ नये. सरकारने पण ह्या गोष्टी, कारण जेव्हा तुम्हाला स्वेच्छेने एखादी गोष्ट कळत नाही आहे तेव्हा कायदा करणं गरजेचंच होतं ना तिथं. आणि मी म्हणते कायदा करायची गरजच येऊ नये. ज्यांनी रात्र जागून तुम्हाला मोठं केलेलं आहे, तुमच्या स्वप्नासाठी स्वतःच्या स्वप्नांची पुरचुंडी बांधून ठेवलेली आहे, त्या मुलांसाठी कायदा पण करायची वेळच येऊ नये. मग तुम्ही ह्या समाजात एक वांझ व्यक्ती म्हणून, अनुत्पादिक व्यक्ती म्हणून सुद्धा लायक नाही आहेत, की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं, नात्यांचं जर किंमतच कळत नाही आहे, तर मग तुम्ही उच्च शिक्षित किंवा डॉक्टरेट मिळवून परदेशात जाऊन तुम्ही खूप मोठे झालात, बंगले गाडी घेऊन फिरतात. आईवडिलांना ते नको असतं. आईवडिलांना एकच, आई तू कशी आहेस, बाबा तुम्ही कसे आहात, तुम्ही जेवलायत का, एवढेच 3 वाक्य हवे असतात. तुमचे दागिने, तुमचे गाड्या, ह्या गोष्टीची त्यांना खरं उतारवायला गरजच नसते. मी तर म्हणते भारतामध्ये ना एकही वृद्धाश्रम असता कामा नये. ह्या देशाची, भारताची इतकी संस्कृती छान आहे
ज्या दिवशी इथली वृद्धाश्रमे आणि अनाथाश्रमे नाहीशी होतील ना, देशाच्या प्रगतीचं मापदंडच हे व्हायला हवं किंबहुना, की देशात वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम असताच कामा नये. हे मापदंड जेव्हा ह्या देशात होईल, खऱ्या अर्थाने तो देश प्रगत. हाऊसफुल वृद्धाश्रम आहे. थरथरत्या हाताने काठी सावरीत वडील उठतास आई म्हणते, अहो का धडपडताय. थरथरत्या हाताने काठी सावरत वडील उठताच आई म्हणते, अहो का धडपडताय. अगं जरा पाय मोकळे करतोय, अगं जरा पाय मोकळे करतोय. तेवढ्यात फोनची रिंग वाजते. आजी आजोबा तुमचा फोन आलाय. ऐकताच आई झटकन उठते. हो, फोनवर मी पहिल्यांदा बोलणार म्हणून नवऱ्याशी भांडते, पण वडील म्हणतात मी बोलणार. आईची शेवटी त्यागाची मूर्ती, ती म्हणते ठीक आहे तुम्ही बोला. थरथरत्या हाताने वडील फोन घेतात, कानाचं कर्णयंत्र ठीक करतात. हॅलो म्हणताच पलीकडून मुलगा म्हणतो, बाबा या महिन्यात पैसे पाठवायला नाही जमणार. तेवढ्यात आई म्हणते मला द्या. आई विचारते बाळा कसा आहेस. आई विचारते बाळा कसा आहेस. मी खूप बिझी आहे. बाबांना निरोप दिलाय, ठेवतो. बराच वेळ फोन कानाला लावून उगीच हसत आई हावभाव करते. बराच वेळ फोन कानाला लावून उगीच नाटके हसत आई फोन कानाला लावते आणि म्हणते काय म्हणाले बाळ. वडील म्हणतात खुशाली विचारली. आई कशी आहे विचारत होता. तुम्हाला काय बोलला हो एवढा वेळ. बाबांची काळजी घे म्हणाला. बाबांची काळजी घे म्हणाला. नातही बोलली हो, खूप गोड आहे. आवाज तिचा इतका ऐकावासा वाटला. आजी आजोबा कधी येत आहे म्हणाली. आजी आजोबा कधी येत आहे म्हणाली. हळूहळू चालत दोघेही एकमेकांकडे गेले. हळूच ट्रंक उघडून आईने एक पुरचुंडी काढली आणि आजोबांकडे बघत पैसे लपवत ऑफिसमध्ये गेली आणि पैसे भरून आली. अगं कुठे गेली होतीस. अहो काही नाही हो, जरा पाय मोकळे करायला गेली होती. दोघेही खोटे हसतात आणि झोपून जातात. हे आजकालच्या आई वडिलांची शोकांतिका आहे. खरं तर तुम्ही या ज्वलंत विषयावर भाष्य करता, लिहिता. मित्रांनो, या होत्या निर्मला माने जाधव मॅडम. वेगवेगळ्या विषयावर लिहित असतात, आपलं मत मांडत असतात, समाजातल्या व्यवस्थेवर लिहित असतात. खरं तर हे कलाकाराचं, हे लेखकांचं, हे कवीचं जगणं आहे. नाहीतर आपण ती कविता ऐकतोच की मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. तर हे काही कामाचं नाही. म्हणजे मोर्चा पण नेला नाही, निषेधसुद्धा नोंदवला नाही, असं काही जगणं हे शंडासारखं जगणं आहे. जगणं कसं असावं तर समाजातल्या प्रत्येक व्यवस्थेबद्दल, समाजातल्या समस्याबद्दल बोलायला हवं, ठामपणे मत मांडायला हवं. आणि ते मत निर्मला जाधव मॅडमचं आहे आणि त्याबद्दल त्या लिहितात. मॅम, तुम्ही खूप पोटतिडकीनं सगळं सांगितलं, सगळा विषय मांडला. या सगळ्या चर्चेचं फलित इतकंच ठरेल की एक जरी कुटुंब वाचलं, एक जरी जोडपं आई वडील वृद्धाश्रमात जायची वाचली तरी आपल्या ह्या चर्चेचं फलित होईल. आणि खूप पोटतिडकीनं तुम्ही सांगितलं. आणि या तुमच्या भविष्यात कामासाठी, या समाजसेवेसाठी खूप खूप शुभेच्छा. नुसते 2007 साली कायदे बनवले. कायदे बनवून उपयोग नाही होणार हो या गोष्टीसाठी. सरकारने ही तुमची स्वतःची मानसिकता बदलायला पाहिजे. उम्र बिता दिया हमने बच्चों के फिक्र में, उम्र बिता दिया हमने बच्चों के फिक्र में, बच्चा व्यस्त है हमारी कमियों की जिक्र करने में. बिता देता है एक उम्र औलाद की हर आरज़ू पूरा करने में. बिता देता है हर एक उम्र माँ बाप का औलाद की आरज़ू पूरे करने में. उसी पिता और माता के कई सपने बुढ़ापे में लावारिश हो जाते हैं. वाह वाह वाह, लावारिश हो जाते क्या हैं. बात आहे. खूप सुंदर. तुम्ही ज्या पोटतिडकीनं सांगितलं ते तितकं पोटतिडकीनं प्रेक्षकांनी ऐकावं आणि कुटुंब सावरावी, भविष्य सावरेल, समाज सावरेल आणि भारत देखील सावरेल. खूप खूप आभार तुमचे. मला अजून एक मुद्दा हे करायचं आहे
की एक सावली म्हणून मी एक आर्टिकल लिहिलं वृद्धाश्रमावर. आई वडिलांना त्या मुलाने सांगितलं की मला खूप मोठा जॉब लागला आहे, आपण हे घर विकूयात आई आणि बाबा, आणि तुम्हाला मी परदेशात घेऊन जातो. आई वडील ते मुलांच्या ह्याच्यावर विश्वास ठेवणारच, आणि त्यांनी स्वतःचं घर विकलं. आणि त्या आईवडिलांना म्हणले की 1 महिनाभर तुमचं तिथं सोय करेपर्यंत तुम्ही तिथं वृद्धाश्रमात राहा, मी तुम्हाला येऊन घेऊन जातो. आणि ते वृद्धाश्रमात आईवडिलांना सोडून ती मुलं परदेशात निघून गेली. तर यासाठी सरकारने सुद्धा काही उपाययोजना केल्या पाहिजेत की अशा वृद्धांसाठी एक डे केअर चालू केली पाहिजेत की तिथं 4-5 तास वृद्ध समवयस्क लोकांमध्ये मिसळून आपले जे काही दुःख आहे, जे काही तारुण्यातल्या आपल्या व्यथा असतात, प्रत्येकाच्या असतात, त्या व्यथांना म्हणजे एक मोकळ्या करण्यासाठी एक डे केअर नेमली पाहिजे. किंवा सरकारने ना असे एक बेड रिडन ह्याच्यासाठी एक मोफत नर्सिंग चालवलं पाहिजे की जेणेकरून त्या वृद्धांना मुलांनी जरी नाही सांभाळलं तरी सरकारने सुद्धा ह्या गोष्टीची जबाबदारी, कारण कधी काळी ह्या देशाच्या ह्या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावलेला असतो. तर कुटुंबाचं तर ह्याच्यासाठी खूप मोठं आहेच आहे कर्तव्य, पण देशांनी सरकारने सुद्धा यासाठी काही कडक कायदे केले पाहिजे की आईवडिलाला सांभाळणाऱ्या मुलाला एक एक्स्ट्रा इन्क्रीमेंट दिलं पाहिजे की किमान पैसे मिळतात म्हणून तरी ते आईवडील सांभाळतील. बरोबर. तर कारण नुसती आता मुलांची वर जबाबदारी सोडली हे, तर आजकालच्या मुलांची मेंटॅलिटी मी, माझी बायको, माझी 2 मुलं, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना ते भान नाही राहिलेलं. आणि त्यालाही असंख्य कारणं आहेत. आपण ते मुलंच दोष आहे हे नाही म्हणणार, पण आहे दोषी, काही अंशी दोषी आहे. तर सरकारने ह्या गोष्टीची जबाबदारी घेऊन काही वृद्धांसाठी ना सुविधा दिल्या पाहिजेत की वृद्धांना ना खरंच पेन्शन योजना चालू करा की जेणेकरून त्यांना आपल्या कुटुंबात कुणालाही हात पसरता कामा नये. आणि त्या पेन्शन मिळते म्हणून तरी मुलं त्या पैशासाठी तरी त्या आईवडिलांना सांभाळतील ना. काही योजना सरकारने पण कडक कायदे केले पाहिजेत, योजना केल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मी एक गोष्ट निश्चित म्हणेन की आई वडिलांना सांभाळणं हे मुलांच्या मनामध्ये जोपर्यंत बिंबत नाही तोपर्यंत आई वडील हे बेवर्षासारखे जगणार आहेत. कारण त्यांना जर त्यांच्या स्वतःच्या मुलांकडनं न्याय नाही मिळाला तर समाजाकडून अपेक्षा करणं तसं चुकीचं आहे. तर पुन्हा आपण भेटू आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू, कारण तुमच्याकडं खूप असे सखोल ज्ञान आहे वेगवेगळ्या विषयांचं, लिहिता पण तुम्ही छान. पुन्हा आपण भेटू आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू. तुर्तास खूप खूप आभार तुमचे.